नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय स्टडी कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे जनरल नॉलेजचे काही प्रश्न पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, एका दिवशी पहिल्यांदाच किती व्यक्तींना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 5। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 3। प्रश्न दुसरा, एकूण किती व्यक्तींना 2023चा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 5, ऑप्शन डी 3। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 5। आपला पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए हर्षवर्धन पाटील, ऑप्शन बी जयंत पाटील, ऑप्शन सी विजयसिंह मोहिते पाटील, ऑप्शन डी दिलीप वळसे पाटील। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हर्षवर्धन पाटील। आपला चौथा प्रश्न आहे, केंद्र सरकारने कोणाची आरोग्य सचिवपदी नियुक्ती केली आहे? ऑप्शन ए अपूर्व चंद्रा, ऑप्शन बी राकेश कुमार, ऑप्शन सी मुकेश शर्मा, ऑप्शन डी दिलीप परुळेकर। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अपूर्व चंद्रा। आपला पाचवा प्रश्न आहे, भारतीय नौदलात दाखल झालेल्या INS संधायक या जहाजाचे वजन किती टन आहे? ऑप्शन ए 3500 टन, ऑप्शन बी 3456 टन, ऑप्शन सी 3400, ऑप्शन डी 3700 टन। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 3400 टन। प्रश्न 6, भारतीय नौदलात दाखल झालेल्या INS संधायक या जहाजाचा वेग ताशी किती किलोमीटर आहे? ऑप्शन ए 45 किलोमीटर, ऑप्शन बी 40 किलोमीटर, ऑप्शन सी 35 किलोमीटर, ऑप्शन डी 30 किलोमीटर। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 30 किलोमीटर। आपला 7वा प्रश्न आहे, कोणता खेळाडू भारताकडून सर्वात वेगाने 150 कसोटी बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे? ऑप्शन ए झहीर खान, ऑप्शन बी मोहम्मद सिराज, ऑप्शन सी भुवनेश्वर कुमार, ऑप्शन डी जसप्रीत बुमराह। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जसप्रीत बुमराह। प्रश्न 8, जागतिक कर्करोग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? हा प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो। ऑप्शन ए 1 फेब्रुवारी, ऑप्शन बी 2 फेब्रुवारी, ऑप्शन सी 4 फेब्रुवारी, ऑप्शन डी 3 फेब्रुवारी। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 4 फेब्रुवारी। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न 9, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच पुतळा कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला आहे? ऑप्शन ए सिंधुदुर्ग, ऑप्शन बी रत्नागिरी, ऑप्शन सी रायगड, ऑप्शन डी पुणे। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रत्नागिरी। प्रश्न 10, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आला आहे? ऑप्शन ए लालकृष्ण अडवाणी, ऑप्शन बी मुरली मनोहर जोशी, ऑप्शन सी अरुण जेटली, ऑप्शन डी सुषमा स्वराज। आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लालकृष्ण अडवाणी। लालकृष्ण अडवाणी यांना यावर्षीचा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे।
प्रश्न 11वा, लालकृष्ण अडवाणी यांना कितवा भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे? ऑप्शन ए 49वा, ऑप्शन बी 48वा, ऑप्शन सी 50वा, ऑप्शन डी 41वा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 50वा. प्रश्न 12वा, देशभरात ब्रॉडबँड इंटरनेट स्पीडमध्ये कोणती कंपनी पहिल्या स्थानावर आहे? ऑप्शन ए एअरटेल, ऑप्शन बी जिओ, ऑप्शन सी आयडिया, ऑप्शन डी BSNL. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए एअरटेल. एअरटेल ही कंपनी देशभरात ब्रॉडबँड इंटरनेट स्पीडमध्ये पहिल्या स्थानावर आहे. प्रश्न 13वा, लक्षद्वीपमध्ये कोठे सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे? ऑप्शन ए कडमत, ऑप्शन बी मिनिकॉय, ऑप्शन सी अगाट्टी, ऑप्शन डी करवत्ती. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी करवत्ती. करवत्ती येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. प्रश्न 14वा, पहिले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी ठाणे, ऑप्शन सी जालना, ऑप्शन डी पुणे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी पुणे. प्रश्न 15वा आणि शेवटचा, जागतिक ब्रेल दिन कधी साजरा करण्यात येतो? ब्रेल ही अंध लोकांची लिपी आहे. ऑप्शन ए 2 जानेवारी, ऑप्शन बी 3 जानेवारी, ऑप्शन सी 5 एप्रिल, ऑप्शन डी 4 जानेवारी. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 4 जानेवारी. व्हिडिओ आवडल्यास आणि महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.